श्री स्वामी समर्थ. ग्रहणाच्या काळात मंत्राप्रमाणे स्तोत्रांनाही विशेष धार असते. म्हणजे स्तोत्र म्हणजे देवाचे गुणगान. ग्रहण काळात जेव्हा आपण स्तोत्र म्हणतो तेव्हा आपल्यावरती एक ऊर्जा कवच निर्माण होतं आणि शास्त्रानुसार ग्रहणात एक वेळा म्हटलेलं स्तोत्र हे सामान्य दिवसांतील 1000 वेळा पठण करण्यासारखं फलदायी असतं. आता कोणती स्तोत्र पठण करावीत? रामरक्षा स्तोत्र सर्व प्रकारच्या संकटांपासून रक्षण करण्यासाठी आणि घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी हे स्तोत्र वाचावे. हनुमान चालीसा भीमरूपी स्तोत्र भीती घालवण्यासाठी आणि आत्मबल वाढवण्यासाठी हनुमान चालीसा करावी किंवा भीमरूपी स्तोत्र वाचावे. संकटनाशन गणेश स्तोत्र जीवनातील अडथळा आणि विघ्न दूर करण्यासाठी. श्री सूक्त किंवा लक्ष्मी सूक्त आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी आणि घरात सुख समृद्धी आणण्यासाठी हे करावं. कालभैरव अष्टक नकारात्मक शक्ती आणि दुष्ट प्रवृत्तींपासून वाचण्यासाठी कालभैरव अष्टक करावं. स्वामी समर्थ तारक मंत्र स्वामी भक्तांसाठी हे सर्वात शक्तिशाली संरक्षण कवच आहे. पठण करण्याची योग्य पद्धत काय? तर पठणास बसताना खाली सतरंजी किंवा लाकडी पाट घ्यायचा, त्यावर शक्य असल्यास लोकरीचं आसन टाकायचं आहे. देवघरातील मूर्तीला स्पर्श करायचा नसल्यामुळे बाजूला एक स्वतंत्र निरांजन किंवा समय लावून त्यासमोर बसून पठण करायचं आहे. स्तोत्रांचा उच्चार स्पष्ट आणि लयबद्ध करायचा आहे. जर संस्कृत कठीण वाटत असेल तर श्रद्धेने सावकाश वाचायचं आहे. ग्रहण संपेपर्यंत तुम्ही एकच स्तोत्र 11, 21 किंवा 51 वेळा अशी आवर्तनं करू शकता. पठण सुरू करण्यापूर्वी मनात स्वामींचं किंवा इष्टदेवतेचे स्मरण करून हे देवा, हे पठण मी माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी कल्याणासाठी करत आहे असा संकल्प करायचा आहे. याच्यामुळे तुम्हाला मानसिक शांती, ग्रहणामुळे होणारी चिडचिड किंवा अस्वस्थता कमी होते. वास्तुशुद्धी स्तोत्रांच्या नादभ्रमामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते आणि ग्रहदोष निवारण. ज्यांच्या पत्रिकेत सूर्य किंवा चंद्रदोष आहेत त्यांना या पठणामुळे विशेष दिलासा मिळतो. जर तुम्हाला स्तोत्र पाठ नसतील तर तुम्ही मोबाईलवर किंवा स्पीकरवरती ती ऐकू देखील शकता. ऐकण्यानेही तितकाच फायदा होतो. मात्र स्वतः पठण करणे, वाचणे हे अधिक श्रेष्ठ मानलं जातं. त्याच्यामुळे छोटंसं पुस्तक असेल किंवा मोबाईल असेल, गुगलवरती सर्च करून तुम्ही ते वाचू शकता. उद्याच्या ग्रहण काळात वेळ वाया न घालवता किमान एकदा तरी रामरक्षा किंवा तारक मंत्राचं पठण नक्की करा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मार्गी लागतील. स्वामींचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा घेता येईल, लाभ घेता येईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.